चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं। मात्र सार्वत्रिक निवडणुकांचा कालावधी जवळ असल्यानं पोटनिवडणूक घेण्यात आली नाही। दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अविरोध निवड करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रपरिषदेत केलं। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजारानं निधन झालं होतं। मात्र सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी जवळ आल्यानं पोटनिवडणूक घेण्यात आली नाही। तरी या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याची संस्कृती आणि परंपरा तसेच सहानुभूती बघता दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात कोणताही उमेदवार न देता त्यांना अविरोध संसदेत पाठवावे असं आवाहन महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रतिभा बाळू धानोरकर यांची उमेदवारी निश्चित समजल्या जात आहे। त्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवावे असा मतप्रवाह मतदारसंघातील मतदारांचा आहे। त्यातच त्यांना मिळणारी सहानुभूती लक्षात घेता भाजपनं सुद्धा सावध पवित्रा घेत उमेदवारांबाबत इलेक्टिव्ह मेरिट हा फॉर्म्युला अंमलात आणल्याचं दिसून येत असून महाराष्ट्रातील भारदस्त नेते सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी निश्चित होणार असल्याचं दिसत आहे। स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांचं दुःखद निधन झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर आमदार वडोदरा भद्रावती मतदारसंघ यांचा नैसर्गिक हक्क आहे। हा बाळूभाऊ धानोरकर गेल्यानंतर ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला कोणत्याही वाऱ्यावर सोडून देतात, त्यांनी माझ्या कार्यकर्ता माझा सर्वस्वी माझा परिवार आहे, त्यांचं दुःख माझं दुःख आहे। मला माझे पती मरण पावले, परंतु हे दुःख खूप मोठं आहे, हे न विसरणारं दुःख आहे। परंतु आपल्या कार्यकर्त्याच्या एक संरक्षणासाठी त्यांनी रणांगणात उतरून त्यांनी जे 9-10 महिने जे काम केलं ते काम अतिशय मोलाचं आहे। पण मागच्या वेळेस पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती, पण काही कारणाला झाली नाही। पण ते पोटनिवडणूक नाही झाली तरी हे नैसर्गिक हक्क आहे, जे महाराष्ट्राची परंपरा आहे का एखादा घरचा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या घरच्या व्यक्तीला ते तिकीट दिले जाते व त्याला अविरोध निवडून दिले जाते। ही परंपरा कायम ठेवावी अशी आमचे कार्यकर्ते वणी तालुक्यातील वणी विधानसभेत तालुक्यातील कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे।